हेलो गाइस, आज हम मासिक ज्ञान आकलन 8वीं पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ज्ञानदीप सराव चाचणी क्रमांक 2 ही प्रश्नपत्रिका आपण आज सोडवणार आहे. तर कृपया माझ्यासोबत ही प्रश्नपत्रिका सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तर आपण वेळ न वाया घालवता ही प्रश्नपत्रिका आपण सुरू करूया. ही प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीची आहे. पहिल्यांदा आपल्याला पॅसेज आला आहे. इंग्रजी 50 गुण आणि बुद्धिमत्ता 75 गुणाचा आहे. तर सर्वप्रथम आपण इथे नाव टाकून घेऊया आणि परीक्षा नंबर 8134. तर चला आता सुरू करू. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. पहिल्यांदा आपण प्रश्न वाचू. Which metal is used to make medal? The medal itself यहाँ पर लिखा है इट इज मेड ऑफ ब्रॉन्ज. ब्रॉन्ज है गाइस. इसका पहले का आंसर हो गया ब्रॉन्ज. अब दूसरा, हु वॉज सावित्रीबाई खानोलकर. वो कौन है और 2 ऑप्शन बताने हैं. सावित्रीबाई खानोलकर, शी वॉज अ यूरोपियन लेडी. यूरोपियन लेडी गाइस. यूरोपियन लेडी डिजाइनर इंडिया. वज्रा मतलब जो मेडल है उसकी डिज़ाइन वो करते हैं. अब तीसरा, हु डिजाइनड द परमवीर चक्र. परमवीर चक्र मेडल वॉज डिजाइनड सावित्रीबाई खानोलकर. तो इसका आंसर हो गया हमारा सावित्रीबाई खानोलकर. यहाँ पर लिखा है परमवीर चक्र मेडल वॉज डिजाइनड बाय सावित्रीबाई खानोलकर. तो इसका आंसर हो गया सावित्रीबाई खानोलकर. अब दूसरा, हाउ मेनी लैंग्वेज आर स्पोकन बाय सावित्रीबाई. सावित्रीबाई कौन कौन से भाषाएं सीखी है. सावित्रीबाई खानोलकर मराठी, संस्कृत, हिंदी. तो 3 हो गया. तो 3 इसका आंसर होगा. अब दूसरा, हु वॉज मिस्टर विक्रम खानोलकर. मिस्टर विक्रम खानोलकर कौन है. विक्रम खानोलकर एन इंडियन आर्मी ऑफिसर. तो इसका आंसर हो गया आर्मी ऑफिसर. अब आएगा, आइडेंटिफाई द नाउन फ्रेज इन द गिवन सेंटेंस. हु इज मेकिंग दैट टेरिबल नॉइज. ये जो वाक्य है इसमें से हमें नाउन फ्रेज बताना है. नाउन मतलब नाम. नाउन मतलब नाम. तो नाम कौन सा है. दैट तो नाम नहीं है. तो इसमें दैट है चौथे ऑप्शन में. तो ये कट हो गया. इज मेकिंग टेरिबल नॉइज आता है. इसका भी टेरिबल नॉइज आता है. अब आगे, का हम क्वेश्चन 7 सॉल्व करने वाले हैं. आइडेंटिफाई द फ्रेसल वर्ब इन गिवन सेंटेंस. द क्राउड sang song and waved their flags as the team ran onto the pitch. फ्रेजल वर्ब बताना है. फ्रेजेस मतलब वाक्य प्रचार और वर्ब मतलब क्रियापद.
क्या? क्रियापद। तो क्रियापद कौन सा है? वेव्ड मीन्स वारा, हवा, क्राउड, सेंटिन। तो इसका आएगा टीम्स रैन, तो नहीं आएगा। ऑन टू ये क्रियापद है, वर्ब है, इसलिए ये आएगा। अब आएगा चूज द वन वर्ड फॉर गिवन वर्ड ऑफ ग्रुप्स। वेरी फेमस एंड एडमिराइड पर्सन। चूज वन वर्ड गिवन वर्ड ऑफ ग्रुप्स। वेरी फेमस एंड एडमिरेड पर्सन मीन्स पर्सनैलिटी। वेरी फेमस एंड एडमिरेड, वो उसकी शान होती है, वो उसकी मतलब पर्सनैलिटी होती है। एडजेक्टिव फ्रॉम गिवन वर्ड। डेंजर, उसका एडजेक्टिव डेंजरनेस तो नहीं आएगा, ये भी नहीं। डेंजरस आएगा गाइस। आइडेंटिफाई द पार्ट ऑफ स्पीच, अंडरलाइन वर्ड। इट ड्रॉप्ड अ लीफ इनटू अ वाटर। पार्ट ऑफ स्पीच, वाटर मतलब पानी, तो पानी ये क्या है? नाउन है, तो इसका आंसर हो गया हमारा नाउन। आगे का कंप्लीट द पजल। ये पजल हमें सॉल्व करना है। यहाँ कौन सा भी एक अक्षर हमें डाल के आगे का एक अक्षर पूरा होना चाहिए। अगर यहाँ पर हम जी डालते, GAT गेट, GOAT गोट, GLVE ग्लाइव, GIVE गिव, GAME गेम, तो इसका आंसर जी आएगा। गाइज, अगर मुझसे कोई क्वेश्चन का आंसर गलत हो जाता है तो आप प्लीज़ कमेंट करके बताना। अब आगे का करेक्ट कंटेंट न्यूट्रल मीनिंग, अंडरलाइन वर्ड। द पीकॉक हैड gorgeous tail। चूज टू अल्टरनेटिव। इसका तो अरोजेंट एंड वेन आएगा गाइस। ममता हेटेड हर स्टेप डॉटर। हेटेड मीन्स डिसलाइक, लाइकड तो नहीं आएगा। जेंटल हर्टेड नहीं गाइस, इसका डिसलाइक है। अब आगे का कंप्लीट द फॉलोइंग विथ करेक्ट वर्ड। डॉट डज आई गो टू द प्रिंसिपल्स ऑफिस। हाउ नहीं। वेयर मीन्स कहा। वेयर मीन्स कहा, कोठे, इन मराठी कोठे। अब आगे का क्वेश्चन हम सॉल्व करने वाले हैं। ये देख भाई, सिलेक्ट द करेक्ट एब्रिविएशन फॉर। PhD का फुल फॉर्म क्या है बताना है। PhD डॉक्टर ऑफ फिलोसॉफी डॉक्टर नहीं। फिजिशियन डॉक्टर ऑफ फोटोग्राफी नहीं आएगा गाइस। फिजिशियन डॉक्टर गाइस आएगा, फिजिशियन डॉक्टर। सॉल्व द रिडल। आई एम फुल ऑफ फ्लावर। आई एम शोपीस इन द ऑफिस। हु एम आई? I am full of flower. I am showpiece. Flower point. Flower point means
फुलदानी या कोई अगर। यूज द करेक्ट ऑप्शन। ही डॉट डॉट एट गार्डन। इसका गाइस रिच आएगा। अब आगे का देखो। चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टू बी फॉर फ्यूचर टेंस। फ्यूचर टेंस मतलब भविष्य काल, भविष्य काल बताना। देन आई टू करेक्ट। अब फ्यूचर में टू बी के जो रूप है टू बी के, इसमें फ्यूचर में क्या आता है? विल एंड शाल। तो हमें ऑप्शन में विल एक दिए और शाल एक, और हमें बताए भी है कि टू ऑप्शन है, तो इसके लिए तीसरा और चौथा ऑप्शन करेक्ट है। फिल इन द ब्लैंक्स। ही डॉट 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 द फॉल्स मैन। ही वॉज पनिश्ड द फॉल्स मैन आता है। It is bark on strangers. Identify the pronoun from the alternative. Pronoun means क्या? सर्वनाम। Let us save तो नहीं है, मदर भी नहीं, let नहीं, us आएगा गाइस। Identify फ्रेजल वर्ब। वर्ब मीन्स क्रियापद, हमने बताया था पिछले साल में। मधु नाम है, यू आर। नहीं गाइस नहीं, ये गलत है, क्योंकि ये प्रोनाउन है। देयर वार्म्स गाइस चौथा आएगा। आइडेंटिफाई द एडजेक्टिव। एडजेक्टिव मीन्स विशेषण। हार्ड वर्किंग, कल्टिवेट, मनी नहीं आएगा। रिजेक्ट गाइस, रिजेक्ट मेरे ख्याल से रिजेक्ट मीन्स उसे छोड़ दिया, मतलब उसमें पात्र नहीं हुआ। विशेषण कौन सा है? कल्टिवेट गाइस, क्योंकि ये नहीं गाइस, ये कल्टिवेट ही आएगा मेरे ख्याल से, तो मुझे कल्टिवेट लग रहा है। फिर भी आप इसका आंसर मुझे कमेंट बॉक्स में बताना, मेरा गलत है या फिर आप बताना। फिल इन द ब्लैंक्स विथ फ्रेजल वर्ब। फिर से वर्ब। द फॉक्स लुक्ड आफ्टर फूड, लुक्ड फॉर फूड, ये तो नहीं, ये आएगा लुक्ड अबाउट फूड। अबाउट मीन्स उसके संबंध में कुछ, तो इसका आंसर आएगा लुक्ड अबाउट। सिलेक्ट द लेटर कंप्लीट पजल। तो गाइज यहाँ पर हमें पजल सॉल्व करना है। फ्लाई, बिग, फेदर्स, टेल। अब ये सब किसके कौन से मतलब किसके पास होते हैं? बर्ड के पास टेल। फेदर गाइज, फेदर मीन्स पीस, उसका जो मतलब बाल जो होते हैं ना, उसके लिए वो फेदर्स बोलते हैं गाइस। हमारे यहाँ इसे पीस बोलते हैं, पीसे पीसे। ये सरनेम नहीं है गाइस, होमोपोन जैसा है कुछ। तो गाइस हमने यहाँ पर इंग्लिश के 25 प्रश्न सॉल्व किए हैं। अब हम जाने वाले हैं बुद्धिमत्ता के मतलब रीजनिंग के पास। रीजनिंग है 100 गुणों की। ये अक्षरमाला दी है गाइस, और ये हमें प्रश्न सॉल्व करने हैं।
तर गायज आपण आता सॉल्व करूया. गायज मी आता ही मराठीत आहे सगळं म्हणून आता मी मराठीमध्ये बोलणार आहे. तर तुम्हाला समजत असेल तर बघा, नाहीतर हे जे उत्तर मी देणारच आहे, कारण हे मराठीत आहे म्हणून मला हिंदीत सांगता बरोबर येणार नाही, म्हणून मी मराठीतच सांगतोय. तर कृपया लक्ष देऊन मराठीवाल्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. सॉरी गाईज, हे समसंबंधाचं उदाहरण आहे. आता डी किती नंबरला आहे? 4 आणि ई आहे 5 नंबरला. व्ही किती नंबरला आहे? 5 1 5 5 2 10 5 3 15 5 21 20 आणि 2 22. यू किती नंबरला आहे? 5 21 आणि 1 21. म्हणजे ह्याच्यात काय आहे गाईज? 4 5 +1 +1. तसं ह्याच्यात वजा आहे. आता जी एच ह्याच्यात पण अधिक. आता असं कुठलं आहे की त्यात वजा आहे? आता आर क्यू आहे, एस आर, टी एस, आर एस तर नाही आहेत, आर एस तर कटला. आता 4 25 अधिक 2 5 चौक 20 अधिक 1. आता जी आहे 7 चौक 28 आणि 2 30 25 आणि 5 नाही, तसं पण होत नाही. व्ही यू आर क्यू आर एस आर टी एस. गायज हेच उत्तर तर मला हेच वाटते, आर क्यू. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आर क्यू. आता ह्या प्रश्नात 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. एक्सला एफ, 1 मिनिट गाईज, एक्स एफ आर एल टी जे. एक्स या पर एक्सला आर, एक्सला आर म्हणजे 1 2 3 4 5 6 वजा 6. एफला यल 1 2 3 4 5 6 अधिक. हां गाईस, ह्यात वजा 6 आणि अधिक 6 असं आहे. तर जर आपण टी बघितलं, टी वजा 6 1 2 3 4 5 6, मग यन येतंय गाईस, यन. आणि जे जर बघितलं 1 2 3 4 5 6 पी येतंय. आता एन पी. आता ही तर उलटं केलं म्हटलं, इथं पण उलटं करायचं म्हणजे पी एन. तर आता एक तर पर्याय आपला निघाला, पी एन. समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. 2 उत्तर निवडा सांगितलेत. आता एक्स एफ आर एल. आता आर आणि एल मध्ये किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5. आणि एक्स आणि एफ मध्ये 5 1 5 5 2 10 10 आणि 3 13 13 आणि 4 17 नाही गायस होत. मग आता ह्याचं पण दुसरं कोणतं उत्तर येतंय ते तुम्ही कृपया सांगा. ह्याचं उत्तर दुसरं कोणतं येतं ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. 2 7 9 8ला 10 08. आता ह्यात गायज काय आहे बघा. सात 2 14.
14 90 9 चौक 36 9 1 9 आणि 3 12 पुन्हा 8 8 संग 48 8 2 16 आणि 4 20 8 1 8 आणि 2 काय 10. गायज निघलं. ह्या संख्येचा गुणाकार पुढची संख्या आहे समसंबंधात. समजलं असेल तर लाईक करा गायज. आता 8 4 6 2 ह्यांचा गुणाकार करायचा. आता 8 चौक 32 8 चौक 32 आणि 6 2 12 मग 32 गुणिले 12 12 2 24 12 3 36 आणि 2 38 निघलं गायज. ह्याचं उत्तर येतं 384. आवडल्यास लाईक करा. 384. असा भन्नाट ट्रिकसाठी ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. शिवपुरी नॅशनल पार्क मध्य प्रदेश. ही जी शिवपुरी नॅशनल पार्क आहे ती मध्य प्रदेशात आहे. तर हजारीबाग नॅशनल पार्क कहाँ पर है? हजारीबाग नेशनल पार्क मेरे ख्याल से गाइस ये झारखंड में, तो इसका आंसर गाइस झारखंड आ गया. ये भी आपको अगर पता है तो मुझे कमेंट बॉक्स में बताना. अब आगे का ये, इसको अगर हमने उल्टा कर दिया, उल्टा मतलब वैसे नहीं गाइस, आप जो समझ रहे, इसको उल्टा किया तो ये आएगा. अब इसको उल्टा किया तो आएगा क्या? एक मिनट रुको गाइस. इसको उल्टा करने के बाद उसको भी ऐसे टेढ़ा करना है ऐसे, तो फिर ये आएगा. तो इसको उल्टा करने के बाद टेढ़ा किया तो गाइस ये आता है. आप इमेजिन करके इसका आंसर गाइस सॉल्व कर सकते. तो हम आगे के क्वेश्चन जा रहे. 31वां क्वेश्चन चल रहा है. सॉरी गाइस, मी मध्ये मध्ये हिंदी बोलतोय, माफ करा. ACF. आता ए आणि सी मध्ये एक अक्षर आहे, सी आणि एफ मध्ये 2 अक्षर आहेत. माझं 3 अक्षर हवेत. मग एफ नंतर 3 अक्षर सोडून जे येणार गाइस, आणि जे नंतर 4 अक्षर सोडून 1 2 3 4 ओ येणार गाइस. बरोबर आहे. हे जे जे येते तुम्ही अक्षरमालात बघू शकताय, इथे अक्षरमाला आहे. तर आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. 16 23 28 38 49. आता ह्यामध्ये काय काय वर्गसंख्येत यामध्ये काय काय. आता ही 4च आहे, पण तशी कोणती पण ट्रिक न वापरता ह्याच्यात जर फरक काढला आपण तर 16 आणि 23 मध्ये 7चा फरक आहे. ह्याच्यात आणि ह्याच्यात 5चा, ह्याच्यात आणि ह्याच्यात 10चा, ह्याच्यात आणि ह्याच्यात 2 11चा होतोय गाइस. 7 5 10 11. बघा गाइस काय ज ट्रिक, मला पण समजना गाइस. 1 मिनिट, मला नेट बसता येत नाही. ह्याचं उत्तर गाइस काय येते बघा. 23 16 2 32 नाही होत. ह्याचं पण गाइस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कृपया. मग ह्याचा अंदाजे 2 नंबर मी करतोय. आता हा पेपर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्यासाठी IM पिक करून ठेवा ह्या प्रश्नासाठी. काय जर खूपच अवघड असलं तर ह्या प्रश्नासाठी तुम्ही IM पिक करू शकताय, म्हणजे इम्पॉर्टंट. तर आपण आता पुढच्या प्रश्नाला जाऊ शकतोय. पुढचा प्रश्न 99 70 47 28 आणि प्रश्नचिन्ह. आता 99 आणि ह्याच्यात कितीचा फरक आहे?
इथं जर 100 धरलं 30 म्हणजे 29चा फरक आहे काय. आणि ह्याच्यात 3 आणि 23चा आहे. आणि ह्याच्यात 2 आणि 12 आणि 7 19चा आहे. 29 वजा 6 वजा 4 वजा 2 म्हणजे 18. आता 18 जर वजा केलं 28 वजा 18 येते 10. इथंच प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं 10 आहे. 10 3 नंबर उत्तर येते. 3 नंबर गायज याचं 3 नंबर उत्तर येते 10. मी आन्सर की मध्ये बघितलंय ह्यांनी पण उत्तर याचं 10च दिलंय. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. ह्याचं 10 करा गायज. आता पुढचा ही आहे क्रम मालिका. आता इथे वर्तुळ आहे, इथे चौकोन आहे, ही चौकोन 1चा फरक 1 नाही. ह्याच्यात काय तर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 होते काय. गायज कळलं. हे 3 नंबर येते. इथं वाकडं वर्तुळ आहे, इथं सरळ झालं, इथून सरळ झालं, इथून सरळ झालं, मग आता वाकडं असणार आहे. समजत असेल तर लाईक करत चला. आता पुढचा ह्या आकृतीला जर आपण अशी वळवली तर अशी होते, डबल एकदा अशी वळवली तर असं होते. पण ह्याला जर अशी केली तर इथला गोल पोकळ होतोय, डबल असं केल्यावर भर होतोय. आता डबल एकदा अशी केल्यावर मग पोकळ होणार. आता ही तर 4था पर्याय तर काटला कारण इथं भरीव दिली त्यांनी म्हटल्यावर. आता याला जर अशी केली म्हटल्यावर गायज हे येते 3 नंबर. इमॅजिन करून हे सोडवलंय, तुम्हाला पण हे सुटेल. नीट इमॅजिन करून सोडवा. आता पुढचा प्रश्न. सकाळी 8:35 वाजता 35 मिनिटांनी सुरू झालेली स्पर्धा दुपारी 2:25 मिनिटांनी संपली तर ती स्पर्धा किती वेळ चालू झाली. आता 8:35 नंतरच्याला 9:35ला 1 तास झाला, 10:35 नंतर 11 12 1:35 पर्यंत झालं. 1:35 नंतरच्याला 35 नंतर 60 पोहायला किती 5 आणि 20 25 आणि 25 50. 1 2 3 4 5 तास आणि वरती आपलं निघालेलं 50 मिनिटे म्हणजे 2 नंबर याचं उत्तर काय येते. हा प्रश्नाला पण तुम्ही IMP करून ठेवू शकताय. हा प्रश्न पण म्हणजे चांगला आहे. याचं उत्तर 2 नंबर ते 5 तास 50 मिनिटे. तर आता आपलं दुसरं पान संपलेलं आहे. आता आपण तिसऱ्या पानाला म्हणजे 37व्या प्रश्नाला आपण आता जात आहोत. डबल एकदा अक्षरमाला आलेली आहे गाईज. तर आता ही अक्षरमाला आपण बघूया. आता गाईज एवढं पान सोडवून झाल्यानंतर आता पुढचं पान म्हणजे आता ही 56 प्रश्नापर्यंत आहे. 56 हे पान आणि पुढचे 75